हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी. तर टाईम न वेस्ट करता आपण त्याची रेसिपी बघूया. तर त्यासाठी लागणारं सामान बघायचं तर इथं आपण घेतलं आहे 4 पाकळ्या लसूण आणि 1 मध्यम आकाराचा कांदा आणि फ्लावर. त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 बटाटे. तर आता फ्लावरची भाजी बनवायला सुरू करूयात. सगळ्यात आधी कुकर तापू दे. तर आपला कुकर तापलाय, तर आपण त्यामध्ये टाकू 5 पळे तेल. तेल मस्त तापलं की त्यामध्ये टाकायचं लसूण. लसूणला थोडा वेळ तडतडू देऊ. लसूण मस्त लाल झालंय, तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकू कांदा. हलवून घेऊयात कांदा. कांदा मस्त लाल झालाय. आता आपण टाकू ह्याच्यात 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 2 चमचे कांदा मसाला. आपण ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया. आता मसाला मस्त फ्राय झालाय, तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकू स्वच्छ धुतलेला आपला हा फ्लावर. फ्लावर टाकलं की गॅस बारीक करा आणि हलवून घ्या चांगलं. हलवून झालं त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकू आणि हलवूया. चांगलं हलवून घेतो म्हणजे मसाला नीट मिक्स होतो. तर आता ह्याच्यामध्ये उरलेलं पाणी होतोय. आणि मग 1 चमच्याला कमी मीठ घालूयात. हलवून घेऊया. चांगलं हलव म्हणजे मीठ मिक्स होतं. हलवून झाल्यावर गॅस मोठा करा, कुकरला झाकून लावा. कुकरच्या शिट्ट्या होऊ द्या.
तर इथं आपण टोटल 4 शिट्ट्या केल्यात कुकरच्या. आता गॅस बंद करूयात. तर कुकरला गार होऊ द्या, मग आपण भाजी उकडून बघूयात. आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी अशी बघू शकता. एकच नंबर. तर आपली भाजी सर्व करून तयार आहे. तर ही चपाती बरोबर आपण खाऊ शकतो. बाय. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा विशाखा भालेराव मराठी यूट्यूब चॅनलला. बाय बाय. तुम्हीसुद्धा खावा.